ऐका हो मंडळी भाऊबीजेची कथा. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक म्हातारी राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलीचे लग्न झाले होते आणि ती दूरदेशी राहत होती. घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्या मुलाला आपल्या बहिणीच्या घरी जाणे शक्य नसे. बहिणीच्या घरी देखील सासरचा गोतावळा खूप मोठा असल्यामुळे तिला देखील यायला जमत नसे. एका वर्षी दिवाळीमध्ये त्याने विचार केला की यावेळेस भाऊबीजेला आपण आपल्या बहिणीच्या घरी जावे. त्याने आपल्याला जमेल तशी बहिणीसाठी साडी चोळी घेतली. आपल्या लेकीला भाऊ भेटायला जाणार म्हणून आईने देखील आनंदात होती. त्या काळात वाहतुकीची काही जास्त साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी पायीच निघाला. एक जंगल पार केल्यानंतर त्याला वाटेत नदी लागली. ती नदी त्याला म्हणू लागली, मी तुझा काळ आहे, मी तुला आता माझ्यासोबत वाहून घेऊन जाईल. तेव्हा तो त्या नदीला म्हणाला की मी खूप वर्षानंतर माझ्या बहिणीला भेटण्यासाठी जात आहे. खूप वर्ष झाले आम्ही एकमेकास भेटलो नाही. तेव्हा मला आता जाऊ दे आणि बहिणीस भेटून झाल्यावर येताना तू मला वाहून घेऊन जा. नदीला त्या भावाचे हे बोलणे ऐकून दया येते. ती मागे सरकते आणि त्याला म्हणते, येताना मी तुला सोडणार नाही. नदीला वंदन करून तो पुढे जातो व नदी पार केल्यावरती तो पुढे थोड्याच अंतरावरती त्याला एक नाग भेटतो. तो नाग त्या मुलास म्हणतो, मी तुझा काळ आहे, मी तुला दंश करणार. तेव्हा तो नागास पुन्हा सांगतो, मी बऱ्याच वर्षापासून माझ्या बहिणीला भेटलो नाही. आता दिवाळी सुरू आहे, उद्या भाऊबीज आहे, मी तिला भेटतो आणि तू मला येताना दंश कर. त्या भावाचे हे बोलणे ऐकून नागही गहिवरतो आणि त्याला म्हणतो, ठीक आहे, तू तुझ्या बहिणीला भेट व येताना मी तुला सोडणार नाही, मी दंश करणार. तो भाऊ नागाचे आभार मानून पुढे जाण्यास निघतो. आता तो एक डोंगर पार करून दुसऱ्या जंगलात शिरतो. तेव्हा त्याच्यासमोर एक वाघ येतो. तो वाघही सांगतो, मी तुझा काळ आहे, मी तुला खाणार. तो भाऊ म्हणतो, उद्या भाऊबीज आहे, बहीण वाट बघत असेल, माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल, मी तिला जाऊन भेटून येतो, तेव्हा तू मला खा. त्याचे हे बोलणे ऐकून वाघही शांत होतो. बरं, तू तुझ्या बहिणीला भेट, भाऊबीजेला ती तुझी वाट पाहत आहे, पण येताना मात्र मी तुला खाणार हे तू लक्षात ठेव. त्याचेही आभार मानून भाऊ पुढे निघतो. अशा तऱ्हेने तो बहिणीच्या घरी जातो. तो दारातूनच बहिणीला आवाज देतो. तेव्हा बहीण सूत कातत असते. ती भावाचा आवाज ऐकते व तितक्याच सुताचा कात तुटतो व तेथे असे म्हटले जाते की सुताचा कात तुटला तर तो अशुभ असतो. तो भावाचा आवाज ऐकूनही त्याला पुन्हा प्रतिसाद देत नाही. भावाला वाईट वाटते, मी इतक्या दुरून बहिणीसाठी भेटण्यासाठी आलो, पण बहीण साधा आम्हाला प्रतिसाद देखील देत नाही. तो निराश होऊन माघारी जाण्यासाठी वळतो. तेवढ्यात बहीण विणत असलेल्या त्या सुताचा कात पुन्हा जुळतो. बहीण तशीच उठते आणि दाराशी पळत जाते. आपल्या भावाला आवाज देते. भाऊ निराशेने तिच्याकडे पाहतो. तेव्हा ती घडला प्रसंग त्याला सांगते. भावाला पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. तिला काय करावे ते सुचत नसते. ती शेजारी राहत असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि तिला विचारते, आपल्या घरी आपल्या प्रेमाची जवळची व्यक्ती आल्यावर काय करावे. तेव्हा तिची मैत्रीण सांगते, तू तेलाने घर सारव, तुपाने तांदूळ शिजव. बहीण इतक्या आनंदात असते की तिला मैत्रिणी नेमकं काय सांगत आहे हे लक्षात येत नाही. ती धावत घरात येते आणि तेलाने घर सारवते. तुपामध्ये तांदूळ शिजायला टाकते. बराच वेळ झाला तरी तेलाने सारवलेले घर वाळत नाही आणि तुपात शिजायला टाकलेला भात शिजत नाही. भावाला मात्र खूप भूक लागलेली असते. तो तिला सांगतो, ताई, मला खूप भूक लागलेली आहे, काहीतरी खायला दे. ती पुन्हा तांदळाकडे पाहते तर काही शिजलेलेच नव्हते. म्हणून ती पुन्हा परत शेजारणीकडे जाते आणि तिला सांगते, अगं, तू सांगितल्याप्रमाणे मी तेलाने घर सारवले, तुपात तांदूळ शिजायला टाकला, पण तांदूळ काही केल्या शिजत नाही आणि घरही काही केल्या वाळत नाही. तेव्हा तिची मैत्रीण हसू लागली आणि म्हणाली, अगं, मी तुझी चेष्टा केली होती, तू खरंच तसं केलंस. आता घरी जा, दुधात तांदूळ टाक, शेणाने घर सारव. बहीण पुन्हा लगबगीने घरी येते. दुधात तांदूळ टाकते, शेणाने घर सारवते. ती पटकन खीर बनवते आणि भावास पोटभर जेवण देते. भाऊ मोठ्या आनंदाने जेवण करतो. त्यानंतर ती आपल्या भावास ओवाळते. नंतर भाऊ घरी जाण्यास निघतो. बहीण प्रेमाने जात्यावरती दळते, त्याचे लाडू बनवते व ते लाडू बरोबर देते. त्याच्या मनात येते की बहिणीने इतक्या प्रेमाने लाडू दिले आहेत, पण मी ते लाडू घरी घेऊन जाऊ शकत नाही, कारण पुढे माझा काळ वाघ, नाग आणि नदीच्या रूपात उभा आहे. पण तो काहीही न बोलता बहिणीला आनंदाने निरोप देतो आणि निघतो. तितक्यात थोड्या वेळात तिची मुलं घरी येतात आणि आम्हाला काहीतरी खायला दे म्हणून तिला बोलू लागतात. तेव्हा तिने भावासाठी बनवलेले लाडू मुलांना खाण्यासाठी देऊ लागते.
पाहते तो काय, ते लाडू हिरवे झालेले असतात. ती धावत पळत जात्याकडे जाते आणि पाहते तर काय, त्या जात्यात एक मेलेला साप पडलेला असतो. हे सारं पाहून ती खूप घाबरते आणि भाऊ ज्या दिशेने गेला आहे त्या दिशेने पळत सुटते. तिच्या मनामध्ये खूप सारे बरे वाईट विचार येऊ लागतात. ती विचार करते की हे विषारी लाडू खाऊन माझ्या भावाला काही बरं वाईट तर नसेल ना झालं. ती वाटेत सर्वांना विचारत विचारत जाते. भाऊ ज्या वाटेने गेला आहे त्या वाटेने जाऊ लागते. बरेच अंतर पुढे गेल्यावर तिला एक माणूस भेटतो. तो तिला सांगतो की पुढे एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे. हे ऐकून ती खूप घाबरते. तिला वाटते की ही विषारी लाडू खाल्ल्यामुळे माझ्या भावाला विषबाधा झाली असावी. ती धावतच सुटते आणि झाडापाशी जाऊन भावाला हाक मारते. तिचा आवाज ऐकून भाऊ उठतो आणि तिला विचारतो, काय झालं, तू इतक्या लांब कशी आलीस? तेव्हा ती त्याला लाडू दाखवण्यास सांगते. मग ती भावाला सांगते की हे लाडू विषारी झालेले आहेत. ती तिथे जवळच एक खड्डा खणते. ते लाडू सर्व त्या खड्ड्यात पुरून टाकते. इतकी धावत पळत आल्यामुळे तिला खूप थकल्यासारखे झाले होते. त्यामुळे तिला तहान लागली होती, म्हणून ती भावास पाणी मागते. पण त्याच्याकडे पाणी नसते, म्हणून तो जवळच्या कुठे पाणी आहे का हे पाहतो. भाऊ म्हणतो की तू पाणी कशात आणशील, मी जाऊन पाणी पिऊन येते. ती जवळच असलेल्या तळ्याजवळ जाते आणि इथे पाणी पिते. तेव्हा तिच्या दृष्टीस एक म्हातारी पडते. म्हातारीला पाहून तिला खूप आश्चर्य वाटतं. इतक्या घनदाट जंगलात ही म्हातारी इथे काय करत आहे? ती म्हातारीच्या थोडं जवळ जाते आणि म्हातारीला विचारते, आजी आपण कोण आहात? इतक्या घनदाट जंगलात एकट्या काय करत आहात? तेव्हा ती म्हातारी सांगते, मी काळ आहे. एका बहिणीचा एकुलता एक भाऊ तिला खूप वर्षानंतर भेटण्यासाठी गेला आहे. मी त्याची वाट पाहत आहे. हे ऐकून ती बहीण खूप घाबरते आणि विचार करते की माझा भाऊ देखील मला खूप वर्षांनी भेटण्यासाठी आला आहे. थोडीशी हिंमत करून ती त्या म्हातारीला यावरती उपाय विचारते. तेव्हा म्हातारी म्हणते की त्याच्या बहिणीने जर त्याला शिव्या दिल्या, त्याला वाईट बोलली, त्याच्यासोबत वेडी बनवून राहिली तर त्याचे प्राण वाचतील. त्या भावावरती 7 वेळा काळ घालणार आहे. पण यातून जर त्या बहिणीने त्या भावास वाचवले तर पुढे जाऊन कुणीही त्याच्या केसासही धक्का लावू शकणार नाही. हे सारं ऐकून ती बहीण लगेचच ठरवते, मी माझ्या भावासाठी वेडी झाली तरी चालेल, पण मला काहीही करून माझ्या भावाचे प्राण वाचवायचे आहेत. त्यानंतर ती भावाकडे जाते आणि त्याला सांगते की मी तुझ्याबरोबर तुला सोडण्यासाठी येते. तेव्हा भाऊ तिला सांगतो, ताई पुढे वाघ, नाग आणि नदी माझा काळ बनून उभे आहेत. हे ऐकून ती भावास म्हणते, तू इथे थांब, मी लगेच घरी जाऊन येते. त्यानंतर आपण दोघे सोबत घरी जाऊ. घरी गेल्यावर ती घरातून मांस, दूध, साडीचोळी घेते. ती लगेचच भाऊ जिथे थांबला आहे तिथे पोहोचते. त्यानंतर दोघेजण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. जंगलातून जात असताना वाघ भावाच्या समोर येतो. वाघ भावाला खाण्यासाठी पुढे सारवणार तेव्हाच बहीण त्याच्यासमोर मांस टाकते. तो वाघ ते मांस घेतो आणि जंगलात निघून जातो. आणखीन थोडे पुढे अंतर गेल्यावर नाग भावाला दंश करण्यासाठी येतो. ती लगेचच नागाला दूध देते. नाग दूध पितो आणि निघून जातो. जंगल पार करून ते दोघे नदीजवळ पोहोचतात. नदी त्याला बुडवण्यासाठी येते तेव्हा बहीण लगेचच तिला साडीचोळी देते आणि तिची पूजा करते. त्यामुळे नदी लगेचच मागे सरकते. नंतर ते दोघेही घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यावर तो आपल्या आईला सांगतो की बहिणीने कसे आपले 3 वेळा प्राण वाचवले आहेत. पण तेव्हा मात्र ती त्याला शिव्या देऊ लागते आणि खूप वाईट साईड बोलून अपशब्द बोलू लागते. काही वेळानं ती अगदी वेड्यासारखी करू लागते. सर्वजण तिची ही अवस्था पाहून हैराण होतात. ही अशी का वागत आहे? सर्वजण तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागतात, पण ती मात्र वेड्यासारखंच वागत राहते. त्यामुळे सर्वजण तिला वेडी झाली असे समजतात आणि वेडी वेडी म्हणून चिडवू लागतात. ती रोज रोज आपल्या भावास शिव्या देत असते आणि त्याला अपशब्द देखील बोलत असे. थोड्या दिवसातच तिच्या भावाचे लग्न ठरते. आता लोक बोलू लागतात की तुझी बहीण वेडी आहे, ती तुझ्यासाठी नशीबवान आहे, कारण ती आली आणि तुझे लग्न जमले. आता त्याचा साखरपुडा ठरला होता तेव्हा ती आपल्या भावास शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागली, अगोदर माझा साखरपुडा करा, नंतरच त्याचा करा. तिला फार समजावूनही ती काहीही समजून घेत नव्हती. तेव्हा तेथील एक वृद्ध महिला म्हणाली, तुझी बहीण तशी पण वेडीच आहे, तिला सांग की तुझा साखरपुडा आहे. जेव्हा तुझा साखरपुडा सुरू असेल तेव्हा तिला तुझ्या बाजूलाच बसव. तिला काय कळतं? बहिणीला देखील हेच हवं असतं की काहीही करून तिला भावाशेजारीच थांबायचं असतं. जसा साखरपुडा सुरू झाला तशी मंडपात आग लागली, पण बहीण मात्र सावध असल्यामुळे ती लगेच ती आग विझवते. पुन्हा एकदा भावावरचे संकट टळते. आता घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होते. तेव्हा तिथेही वेडेपणा करू लागते. ते सर्वांना सांगू लागते की आधी माझे लग्न लावा, त्यानंतर त्याचे करा. या वेडेपणामुळे तिच्या लग्नात देखील भावाच्या जवळच उभे राहतात आणि लग्न लागतं. लग्न लागल्यानंतर जेव्हा नवरा मुलगा बाहेर पडू लागतो तेव्हा ती सांगते की पुढच्या दारानं नाही, मागच्या दारानं जा. ती काहीही ऐकत नसल्यामुळे तिच्या मनशांतीसाठी नवरदेवाला पुढच्या दारानं न नेता मागच्या दाराने बाहेर काढतात आणि तितक्याच पुढच्या दाराचा सर्व मंडप खाली कोसळतो.
पुन्हा एकदा ती आपल्या भावाचे प्राण वाचवते. आता घरी गेल्यावर ती पुन्हा सर्वांना सांगते की मी माझ्या भावा आणि बहिणीसोबतच झोपणार आहे. तेव्हा सर्वजण तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती हट्टाला पेटलेली असते. माझा नवरा नवरीच्या खोलीत झोपायचा आहे. काहीही करून ती ऐकायला तयार नसल्यामुळे सर्वजण ह्या गोष्टीसाठी होकार देतात व ती नवरा नवरीच्या खोलीतच झोपते. भाऊ आणि बहिणी झोपी जातात. तिला मात्र झोप येत नाही. ती जाग असते. अर्धरात्रीच्या वेळी खोलीत एक नाग येतो. बहीण मात्र जागीच असते. ती तशी त्याला पाहते. लगेच कुऱ्हाडीने त्याचे 3 तुकडे करते. हे तुकडे टोपलीखाली झाकून ठेवते. ती बिनधास्तपणे झोपी जाते, कारण आता तिच्या भावावरचा धोका पूर्णपणे टळला होता. आज खूप दिवसानंतर ती इतक्या निर्धास्तपणे झोपली होती. सकाळी नवरा नवरी उठून जातात. तिला मात्र जागच येत नाही. तिची आई सर्व पाहुण्यांस म्हणते की पुन्हा ती उठली तर वेड्यासारखी करेल, म्हणून मी पटापट आवरून घेते. आई सर्व पटापट आवरते आणि पाहुण्यांना देखील आपापल्या घरी रवाना करते. बहीण जेव्हा उठते तेव्हा पाहते तर घरात कुणीही पाहुणे नाहीत. तेव्हा ती आपल्या आईस विचारते, सर्व पाहुणे कुठे गेले? तू सर्वांना लगेच घरी बोलव. त्याप्रमाणे आई सर्व पाहुण्यांना घरी बोलावते. मग ती सर्व पाहुण्यांना सांगते की मी वेडी नाही. माझ्या भावावरती जीवाचे संकट होते. काळ त्याच्या मागे लागला होता. त्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावरील हा धोका टाळण्यासाठी मी त्याला वाईट साईड बोलणे आणि वेड्यासारखे वागणे हा एकच उपाय होता, म्हणून मी तसे वागली. आता मात्र माझ्या भावावरचा काळ टळला आहे. रात्री देखील नाग त्याचा काळ बनून आला होता, पण मी त्याला मारून त्याचे तुकडे टोपलीखाली झाकून ठेवले आहेत. सर्वजण आज जाऊन टोपलीखाली पाहतात, तो खरंच नागाचे तुकडे पडलेले असतात. तेव्हा सर्वांना बहिणीवरती विश्वास बसतो की ती खरंच बोलत आहे. तेव्हा ती सांगते की आता माझ्या भावावरील संकट टळले आहे, त्यामुळे अगोदर माझ्या सासरी पाठवणी करा आणि मग तुम्ही सर्व तुमच्या घरी जा. तेव्हा बहीण भावाला ओवाळते. भाऊ तिच्या पाया पडतो आणि तिचे आभार मानतो. बहीण पुन्हा आपल्या सासरी जाण्यास निघते. अशी ही भाऊबीजेची कथा. त्यानंतर आपण पौराणिक कथा पाहूया. सूर्याच्या अपत्यांपैकी 2 अपत्य म्हणजेच मुलगा यम आणि मुलगी यमुना. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे. यमाला माहीत होते की मृत्यूची देवता आहे. आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको, म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेचे सासर च्या लोकांनाही यमाचे घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. लहानपणापासूनच एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळेच त्या तुलनेने भाऊ यमाला खूप कळकळीची विनंती केली आणि त्यामुळे न राहून यमुनेला भेटायला जावं लागलं. सासरी भेटायला गेल्यावर तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया होय. यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याच्या आनंदाने आधारतिथ्य केले. पाटावर बसून त्याला ओवाळले. यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू दिल्या आणि म्हणाला, यमुने, मागं अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून? तेव्हा यमुना म्हणाली, मला तर कसली कमी नाही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा. आणि हो, या दिवशी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको. यम तिला तथास्तु म्हणतो. म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. भाऊबीजेचा हा सण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात. म्हणजेच असे केल्यामुळे त्या वर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी एक कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यातील अश्रू काही केले थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि यमीचे भावाबद्दलचे दुःख हलके झाले. तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची. या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करत असते. त्याला प्रेमाचा टिळा लावते. तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजेच यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा त्यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिना असे वस्तू ओवाळणे टाकतो. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे. एका मातेच्या उदरातून जन्म घेतल्यावरच फक्त भावा बहिणीचं नातं असतं असं अजिबात नाही, तर त्यासाठी मनापासून एकमेकांविषयी वाटणारी आत्मीयता, आपुलकी आणि जिव्हाळाही आवश्यक असतो. हेच खरं बहिणीच्या शुद्ध प्रेमाचं प्रतीक असतं.